नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या टॉपिकमध्ये आपण पाहणार आहे आजचा जो ट्रेंडिंग टॉपिक आहे, ज्याच्यावर सर्वत्र चर्चा चालू आहे, ते म्हणजे वी आर नॉट गेटिंग द बेस्ट पीपल। IF चीफ जे आहेत AP सिंग यांनी म्हटलेलं आहे की आपल्या भारतातील टॉपचं जे टॅलेंट आहे, सायंटिस्ट आहेत, जे टॉपचे इंजिनियर आहेत, ते भारतात थांबत नाहीत, ते विदेशामध्ये चालले जातात। आणि त्यामुळे आजचा हा चर्चेचा विषय आपण या टॉपिकवर इथे सखोल असं चर्चा जी आहे ते करणार आहे। ॲन्युअल बिझनेस समिट 2025 हे सुरू आहे आणि त्याला संबोधन करताना AP सिंग जे एअर चीफ आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की आपल्या भारतातील जे टॉपचं टॅलेंट आहे ते विदेशात जात आहे, कारण भारतात त्या प्रकारचं पेमेंट नाही आहे। भारतीय जे डिफेन्स क्षेत्र आहे किंवा इतर जे क्षेत्र आहे त्यांना काय करावं लागेल तर बेटर पेमेंटची व्यवस्था करावं लागेल। असं पेमेंटची व्यवस्था करावं लागेल की जे इंटरनॅशनल स्टँडर्ड्सशी मॅच करतील, तेव्हाच कुठं आपलं जे टॅलेंट आहे ते आपण रिटेन करू शकू, आपले जे सायंटिस्ट आहेत त्यांना आपण रिटेन करू शकू। तर या टॉपिकवर आपण आता सखोल बघणार आहे, चर्चा करणार आहे। त्यांनी मांडलेले मुद्दे जे आहेत ते आपण पॉइंट वाईज इथं बघणार आहे। जसं आपण बघितलं की भारतातील जे टॉप टॅलेंट आहे ते आपल्याला भेटत नाही, आपल्या देशातील जे क्षेत्र आहे डिफेन्स क्षेत्र त्याला आपल्याला मिळत नाही। कारण काय तर जे पास आउट होतात ते सर्व बाहेरच्या देशात काम करण्यासाठी चालले जातात। जे टॉपचं टॅलेंट आहे ते भारतात थांबतच नाही, कारण चांगलं पेमेंट देणे आवश्यक आहे, त्या स्टँडर्डचं पेमेंट जे आहे देणं आवश्यक आहे। काय झालेलं आहे तर 60% ऑफ IIT ग्रॅज्युएट्स जे आहेत ते बाहेरील कंपन्यांमध्ये काम करतात। त्यामुळे बघू शकता की 60% जे IIT मधून पास आउट होतात, जे टॉपचे विद्यार्थी असतात, त्यातले 60% विद्यार्थी हे विदेशात चालले जातात। आणि त्यामध्ये काही चुकीचं सुद्धा नाही आहे, कारण जर कॅम्पस सिलेक्शन होत असेल आणि त्यामध्ये जे कंपनी जास्त पॅकेज देत असेल त्या कंपनीमध्ये स्टुडंट्स आहेत ते प्रिफर करतात। हा जो टॉपिक आहे याची देशात चर्चा होणे खूप गरजेचं आहे। आता हे खूप चांगलं झालं की एअर चीफ यांनी हा परत मुद्दा जो आहे तो उचललेला आहे, त्यामुळे किमान परत न्यूजमध्ये हा पॉइंट जो आहे तो आलेला आहे। याआधी इस्रोचे फॉर्मर चीफ जे आहे S सोमनाथ यांनी सुद्धा हा पॉइंट मांडला होता की जवळपास 60% ग्रॅज्युएट्स जे आहेत ते बाहेरील कंपन्यांमध्ये काम करतात, इस्रोमध्ये कोणीही प्रिफर करत नाही, कारण त्या प्रकारचं पेमेंट नाही आहे। यामध्ये एअर चीफने जो महत्त्वाचा मुद्दा मांडला की त्यात त्यांचं काही चुकीचं नाही, कारण त्यांना तेवढं पेमेंटच नाही। जेव्हा कॅम्पस सिलेक्शन होते तेव्हा पे स्ट्रक्चर जे आहे ते विद्यार्थी बघतात आणि चांगलं पेमेंट करणाऱ्या कंपन्यांमध्ये ते जॉईन होतात। दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला की नॉट अ सिंगल प्रोजेक्ट कंप्लीट ऑन टाइम। तुम्ही तेजसचं उदाहरण घेऊ शकता, जवळपास 83 ते 88 तेजस विमान जे आहेत ते डिले होत आहे। कारण काय तर त्याच्यामध्ये जे इंजिन आहे ते US आपल्याला प्रोव्हाइड करणार आहे, पण ते इंजिन जे आहे ते लेट झालेलं आहे, त्यामुळे तेजसचा प्रोजेक्ट जो आहे तो सुद्धा पेंडिंग सध्या आहे। तुम्हाला कावेरी प्रोजेक्ट आपण याबद्दल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, या प्रोजेक्ट बद्दल सुद्धा माहिती असेल की हा प्रोजेक्ट जवळपास 35 ते 40 वर्ष झाले आहेत, हा प्रोजेक्ट अजूनही कंप्लीट नाही। आता सध्या 2-3 दिवसाआधी सोशल मीडियावर सुद्धा ट्रेंड झालं होतं की कावेरी प्रोजेक्टला सरकारने फंड करावा म्हणून। त्यानंतर लाईट युटिलिटी चॉपर्स, जे हेलिकॉप्टर्स असतात, लाईट युटिलिटी छोटे जे हेलिकॉप्टर्स असतात, चॉपर्स असतात, तो जो प्रोजेक्ट आहे तो सुद्धा डिले झालेला आहे। म्हणजे हे जे प्रोजेक्ट्स आहेत हे असे डिले होत चालले आहेत। तर त्यांचं म्हणणं होतं की डेडलाईनची, मग आपण जे डेडलाईन देतो त्याचा काय उपयोग जर प्रोजेक्टच आपला कंप्लीट होत नसेल। आणि त्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे फंडची कमतरता आणि टॉप टॅलेंट आपल्याकडे जे आहे ते आपण रिटेन करू शकत नाहीये, हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे। एवढंच नाही तर आपल्या भारतातील केवळ सरकारी कंपन्याच नाही तर इव्हन प्रायव्हेट कंपनीज ऑल्सो फेसिंग दिस इश्यू। म्हणजे ज्या प्रायव्हेट कंपन्या आहेत, इन्फोसिस झालं, TCS झालं, यासारख्या कंपन्या सुद्धा त्यांचं जे टॉप टॅलेंट आहे ते रिटेन करू शकत नाहीये। त्यासाठी ते सुद्धा काही जे चेंजेस आहेत ते करत आहेत, जसं गुड पेमेंट आहे, इन्सेंटिव्स जे आहेत। फक्त गुड पेमेंट देऊन चालणार नाही, तर त्यांना काहीतरी इन्सेंटिव्स जे आहेत ते सुद्धा द्यावे लागतील। म्हणजे हेल्थ इन्शुरन्स, चांगल्या प्रकारचे हेल्थ इन्शुरन्स द्यावं लागेल, आणखी काही इन्सेंटिव्स जे आहेत ते प्रोव्हाइड करावे लागतील। आणि दुसरं म्हणजे गुड वर्क एन्व्हायरमेंट, त्यांचं जे जिथे काम करतात तिथं गुड वर्क एन्व्हायरमेंट देणं सुद्धा गरजेचं आहे। आणि ह्याच बाबी आपल्याला गव्हर्नमेंट जे इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसे इस्रो झालं, DRDO झालं, यामध्ये सुद्धा ह्या बाबी लागू करणे खूप गरजेचं आहे। जेव्हा ह्या बाबी लागू केल्या जातील तेव्हाच कुठं आपण जे टॉप टॅलेंट आहेत, जे टॉपचे विद्यार्थी आहेत त्यांना रिटेन भारतात करू शकू। आपल्या भारताची नेसेसिटी आहे की सध्याचं जे प्रायव्हेट कंपन्यांमध्ये विदेशांमध्ये जे पेमेंट स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर भारतीय कंपन्यांनी त्याला मॅच करणे गरजेचं आहे। तर तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला मला नक्की कळवा। आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।